नमस्कार मित्रांनो, चीनने अलीकडेच सोन्याच्या आयात निर्यात आणि विक्रीशी संबंधित नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत। या बदलांचा भारताच्या बाजारपेठेवर आणि सामान्य नागरिकांवर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे। चीनचे सोन्याशी संबंधित प्रमुख नियम: आयात निर्यात परवाना सुलभता 1 जून 2026 पासून चीनच्या सेंट्रल बँकेने नॉन वन बॅच वन लायसन्स धोरण जाहीर केले आहे। पूर्वी प्रत्येक शिपमेंटसाठी वेगळा परवाना घ्यावा लागत असे, परंतु आता एकाच परवान्यावर अनेक वेळा आयात निर्यात करता येईल। कर सवलत रद्द: 1 नोव्हेंबर 2025 पासून चीनने सोन्याच्या विक्रीवरील दीर्घकालीन व्हॅट सवलत रद्द केली आहे। यामुळे चीनमध्ये सोन्याचे किरकोळ दर 3% ते 5% वाढले आहे। मार्जिन आणि किंमत मर्यादेत बदल: शांघाय गोल्ड एक्सचेंजने ट्रेडिंग सुलभ करण्यासाठी सोन्याच्या करारावरील मार्जिनची आवश्यकता 21% वरून 18% पर्यंत कमी केली आहे। भारत आणि भारतीय नागरिकांवर होणारे परिणाम: सोन्याच्या किमतीत चढ उतार: चीन हा जगातील सोन्याचा सर्वात मोठा ग्राहक आहे। जर चीनमधील करवाढीमुळे तिथे मागणी घटली तर आंतरराष्ट्रीय बाजारात किमती कमी होऊन भारतासाठी सोने आयात करणे स्वस्त होऊ शकते। याउलट चीनने परवाना पद्धत सोपी केल्याने तिथून मागणी वाढल्यास जागतिक किमती वाढून भारतातही सोने महाग होऊ शकते। आयात बिल आणि रुपयावरील परिणाम: चीनच्या धोरणामुळे जागतिक दर कमी झाले तर भारताचे सोन्याचे आयात बिल कमी होईल, ज्यामुळे देशाची वित्तीय तूट कमी होऊन रुपयाला बळकटी मिळू शकते। भारतीय ग्राहकासाठी संधी: चीनमध्ये सोने महाग झाल्यामुळे जागतिक पुरवठ्याचा ओघ भारताकडे वळू शकतो, ज्याचा फायदा भारतीय दागिने खरेदीदारांना आणि गुंतवणूकदारांना फायदा होऊ शकतो। गुंतवणुकीतील जोखीम: चीनच्या गोल्ड गेम मुळे जागतिक बाजारात अस्थिरता वाढू शकते, त्यामुळे भारतीय गुंतवणूकदारांना सोन्यात गुंतवणूक करताना अधिक काळजी घ्यावी लागेल।